पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबवा, निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली मागणी। पंचगंगा नदीमध्ये दुधाळी नाल्यातून प्लास्टिक पिशव्या, कचरा व सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळत आहे। त्यामुळे नदीमध्ये दूषित पाण्याचा तवंग साठत आहे। त्यामुळे नदीच पोहायला येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे। त्यांच्या अंगावर खाज उठणे, ॲलर्जी होणे तसेच आजारी पडणे अशा समस्यांना लोकांना सामोरे जावे लागत आहे। वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं सहज हवन गोकुळ दही, नाम घेता पुकारे, गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही। अन्न हे पूर्ण ब्रह्म। आज कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मंजुलक्ष्मी मॅडम यांना पंचगंगा नदीमध्ये दुधाळी नाल्याद्वारे प्रदूषण आणि ओढा या ठिकाणी मिक्स होत आहे। पंचगंगा नदीचं प्रदूषण होत आहे। आज कोल्हापुरातील अनेक नागरिक या ठिकाणी पोहण्यासाठी नदीवर येतात, पण त्यांना ह्या ओढ्यामध्ये पोहायला लागत आहे। त्यामुळे अंगाला रोगराई, डाग उठणे, खाज उठणे असे प्रकार होत असल्याने पूर्ण पोहणारे पट्टीचे नदीला येणारे बंद झालेले आहेत। त्याचबरोबर ज्योतिबा असेल, अंबाबाई मंदिर असेल, यासाठी कोल्हापुरामध्ये हजारो भक्त बाहेर गावाहून या ठिकाणी येत असतात आणि ह्या नदीला आंघोळ करतात। आणि या अशा परिस्थितीमध्ये जर आंघोळ केली तर कोल्हापूरची बदनामी या महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। तर माझं एवढीच या ठिकाणी विनंती आहे की ओढ्याचं पाणी जे नदीमध्ये मिक्स होतंय ते कुठेतरी थांबलं पाहिजे। आम्ही आयुक्त मंजुलक्ष्मी मॅडमला निवेदन देऊन आलेलो आहे आणि एक ऑस्ट्रेलियातला प्रकल्प आहे की अंदाजे खर्च 6 लाख रुपये की जो कचरा, प्लास्टिक पिशव्या असतील, कागद असेल, जे पाण्यामध्ये वाहून येते तो जाळीद्वारे त्या ठिकाणी साठला जातो। 850 टनाचा हा प्रकल्प आम्ही 6 लाखामध्ये त्यांना पूर्ण करून देण्यात येईल असे सांगितले। त्यावेळी त्यांनी जल अभियंता सरनोबत यांना बोलवून घेऊन त्वरित हा प्रकल्प मार्गी लावावा आणि लवकरात लवकर पंचगंगा नदी स्वच्छ गंगेमध्ये रूपांतरित करावी अशी त्यांनी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। यावेळी पंचगंगा विहार मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कदम, सुशील भांदिगरे, उमेश सुर्वे, अनिल पाटील, गणेश जाधव, मुसाबाई कुलकर्णी, शशिकांत जाधव, उमेश कासित, किसन पाटील, साईप्रसाद पाटील, माणिकराव विभूते आदी जण उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।